नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण आपल्याकडे आलेली एक पत्रिका आणि ती पत्रिका घेऊन आलेले मुलाचे आई वडील ह्यांचं दुःख बघवेना म्हणून हा व्हिडिओ करत आहोत. किती प्रयत्न केले, किती मध्यस्थ आहेत, कितीतरी त्यांनी पत्रिका, किमान 50 ते 60 पत्रिका त्यांनी जमतंय का म्हणून मुलीच्या आणि मुलाच्या माझ्याकडे आणून पाहून त्याच्यावरती मुली बघणे किंवा मुलींच्याकडं ते देणे हे प्रकार केलेत. आता इतकं होऊन सुद्धा ते अजून जमेना. शेवटी मी कंटाळलो. मग मी शेवटी म्हणलं, काय रामराव, हे काय व्हायला लागले असं? अमरचं हे बघवे ना मला म्हणल्यावरती त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. कधी नव्हे ते वडिलासारखा माणूस ढासाढासा रडायला लागला आणि एकच वाक्य बोलला, पोराचं लगीन जुळना आणि काय होणार ते कळाना. काय करू सांगा तुम्ही? आता काय करायचं राहिलंय सांगा? माझं काय चुकलंय का सांगा? आता सांत्वन करणं फार कठीण आहे, पण एकाच वेळी दोन गोष्टी समोर असतात. ज्योतिषाकडे आल्यानंतर ज्योतिषीय काही दोष आहेत काय किंवा अडथळे आहेत का हे सांगू शकेल, पण त्याच वेळी समाजामध्ये लग्नाचे सामाजिक अडथळे काही असतात. त्या अडथळ्यापर्यंत ज्योतिषी पोचू शकत नाही, तेही बघावे लागतात. पण गेंड्याची कातडी असलेला समाज त्या अडथळ्यांचा कधी कमी करावं असा हेतू होतच नाही त्यांच्याकडून. उलटे ते दिवसेंदिवस वाढत जातात. त्यामुळं हा मुलांच्या विवाहाचा प्रश्न हा दिवसेंदिवस वाढत जाणार आणि तो एक दिवस इतकं रौद्र रूप धारण करणार की आपल्याला बघवणार नाही. आणि मग पुन्हा धर्मशास्त्रात दिलेली जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना पुन्हा एकदा काढून वाचायला लागणार. मी मुद्दाम सांगत नाही ती काय आहे. ती का सांगत नाही? ही जी विवाह संस्था अस्तित्वात आली ती त्यातल्या दोषामुळे आलेली आहे. आणि मग जर हे असंच राहिलं तर ती विवाह संस्था ही त्या दोषांचं निराकरण करण्यासाठी जर उपयुक्त ठरली नाही तर ते दोष पुन्हा समाजामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग आपण एकीकडं प्रगत म्हणतो, बुद्धिवादी म्हणतो, समाजाची प्रगती, हे सगळं खोटं आहे. याचं कारण असं की सूज आणि बाळसं यातला फरक ज्याला कळतो तो बरोबर सांगेल ही सूज आहे, हे बाळसं नव्हे. पण ज्यांना कळत नाही ते बाळसंच आहे म्हणतील. किती अवघड आहे. मुळात ह्या रामरावांना हा जो अमर झालेला आहे हा लग्नानंतर 12 वर्ष मूल नाही. सगळे प्रयत्न झाले, सगळे देवदेव झाले. शेवटी त्यांना कोणीतरी सांगितलं की तुमच्या गावच्या वेशीपासून तुमच्या कुलदेवतेला तुम्ही ओल्यानं दंडवत घाला. आणि रामरावांनी ते दंडवत घातलं आणि त्यानंतर मग त्यांना हा मुलगा झाला. म्हणजे इतक्या महत् प्रयासानं आपल्या घरामध्ये बाळ जन्माला आलं. मग त्याचं जर समजा आता लग्न होत नसेल तर काय वेदना असतील. हा एकट्या अमरचा किंवा त्याचे वडील रामराव ह्यांचा प्रश्न नाही, हा समाजातल्या अनेक रामरावांचा आणि समाजातल्या अनेक अमरांचा प्रश्न आहे. म्हणून याकडं आपण कसं बघतो ते निश्चितपणे ठरतं. बघूया आपण ह्या अमरची कुंडली काय आहे. 12/6/1990चा जन्म, मंगळवार. तुम्ही पण काढून बघू शकता. ज्यांना ज्योतिषामध्ये रस आहे, इंटरेस्ट आहे, ते खरं आहे खोटं आहे तपासू शकतील. 12/6/90चा जन्म, दुपारी 12:12. नीट बघितल्यावर लक्षात येतं की ह्यात सगळं 12-12-12च आहे. मनात शंका आहे, ते 12 वाजतील काय? होय, तसंच होण्याची वेळ आलेली आहे. म्हणून मला शंका वाटते की जन्माच्या तारखा आणि वेळा ह्या सुद्धा माणसाच्या आयुष्यामध्ये अडचणीच्या ठरू शकतात का काय असेल. मुळात 12/6/90ला संकष्टी आहे, संकष्टीचा जन्म आहे. मकर रास
श्रवण नक्षत्र प्रथम चरण आणि ऐंद्र योगावरचा जन्म आहे, त्याला पितृदोष असं म्हणतात. आता ही समोर तुमच्या पत्रिका मांडलेली आहे, ही सिंह लग्नाची पत्रिका आहे. नक्षत्र पूर्वा तिसरा चरण. एवढ्यासाठी काही गोष्टी क्लिअर करतो की आपण याकडं पाहताना कसं पाहतो. मी पहिल्यांदा याकडं ज्योतिषीय नजरेतून बघणार आणि त्यानंतर मग तुम्ही सामाजिक नजरेनं बघायचं आहे. ज्योतिषीय नजरेतून काही चुका राहतात काय, किंवा दुरुस्ती करता येतात काय, किंवा त्याच्यावर काही उपाय करता येतो काय, ह्या गोष्टी आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असतील. आणि त्यातून जर काय राहत असेल तर ते सामाजिक असेल तर आम्ही त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणजे माझ्या टेबलवरचं काम पूर्ण करून दिलं, त्या टेबलचा बघा तोंड तुम्ही, अशी पद्धत तिथं दिसते आपल्याला. बघूया आता आपण हे रामरावांच्या ह्याच्यामध्ये मुलाचं लग्न जुळेना आणि काय होणार हे कळेना, त्यामुळं ते अस्वस्थ आहेत. त्याची आई तर म्हणते तुम्ही काय सांगाल ते मी करते, परंतु हे लग्न झालं पाहिजे. आता मला सांगा, 1990चा मुलगा, म्हणजे 90 ते 2000 हे 10 वर्ष, अधिक हे 26, म्हणजे आज आपण हे करत आहोत ती तारीख आहे 6 जुलै 2026, म्हणजे जुलै 2026. विचार करा, आत्ता हे 26 अधिक ते 10 37 इयर्स, म्हणजे किमान 36 वर्ष पूर्ण झालेली आहेत मुलाला. मुलाचं लग्नाचं वय किती दिलं आहे शासनानं? बघा 21. म्हणजे हे प्रयत्न कधीपासून करतायत आणि आजपर्यंत 37 वर्षापर्यंत त्यांनी किती मध्यस्थ पाहिले, किती लोकांना पैसे दिले, किती पत्रिका आणल्या, किती पाहिल्या, किती लोकांच्या घरी ते जमतंय म्हणून नेऊन दिलं, किती लोकांशी संपर्क साधला. हा जर हिशोब केला तर अवसान गळाटून जाईल अशी अवस्था आहे. एकच मुलगा आहे म्हणून बरं, अजून 1-2 असते तर मग त्या माणसाचं अवसान सगळं संपलंच असतं, निश्चितपणे हे खरं आहे. म्हणून बघूया या पत्रिकेतले दोष काय. मी त्यांना या पत्रिकेतले काही दोष सांगितले तर ते म्हणाले की माझ्याकडं ते ह्यापूर्वी येत असत तेव्हा मी त्यांना काही सांगत असे, पण ते प्रत्येक वेळी म्हणत असत की नाही आम्ही आमच्या गावाकडे हे केलं आहे. त्यांचं गाव कोल्हापूर नाही, ते एका चांगल्या प्रतिष्ठित गावात राहतात आणि तिथून ते कोल्हापूरला येतात. मग ते आले की प्रत्येक वेळी माझ्याकडेच येतात अशातला भाग नाही. मी मिळतो न मिळतो आणि ते तिथं काय काय त्यांच्या कोणाकडनं करून घेतात. त्यांचं बरंचसं आहे. त्यांची एक बहीण वाडीत राहते म्हणे, मग ते काय झालं की वाडीला जातात, वाडीत करून घेतात. मध्ये एकदा नाशिकला पण गेल्याची नोंद आहे. मध्ये एकदा ते म्हणले आम्ही पुण्याला जाऊन कुठल्या तर त्या घाटावरती काहीतरी केलं. हा सगळा प्रकार त्यांचा वैयक्तिक आहे, आपण त्यामध्ये पडायचं नाही, पण माहिती घेणं हे क्रमप्राप्त आहे. बघूया आता पहिल्यांदा विचार करायचा या पत्रिकेतला ज्योतिषीय माध्यमातून आपल्याला काय दोष दिसतात काय, म्हणजे काय ज्योतिषी अडथळे आहेत काय, मी याचा विचार करणार. लग्न जमत नाही आणि काय होणार ही त्यांची वेदना आहे. आपण काय काय झालंय काय काय नाही बघूया. पहिला ज्योतिषी अडथळा असा की मकर रास आणि सिंह लग्न हा सगळा बघितला तर ह्याला रास आणि लग्न यांच्यातलं षडाष्टक असं म्हणतात. म्हणजे एखाद्या गोष्टीला मन तयार असतं तेव्हा शरीर तयार नसतं, आणि शरीर तयार असेल तर मन तयार नसतं. म्हणजे भरपूर लिखाण आहे आणि पेन चालना, पेन नवीन घेतलाय आज लिखाण काही नाही, असं जी अवस्था असते ती इथे. भरपूर छान जेवण आहे, भूक नाही मला, आणि भूक लागली घरात शिल्लक काय नाही खायला, ही जी परिस्थिती येते याला षडाष्टक दोष असं म्हणतात. म्हणजे मन आणि शरीर यांच्यामध्ये हा षडाष्टकाचा भाग असतो. म्हणून हा षडाष्टक आहे मकर रास आणि सिंह रास यांच्यामध्ये. म्हणजे जेव्हा मुली तयार होत्या तेव्हा हा नको म्हणत होता आणि आता हा हो म्हणतोय तर मुली नको म्हणतात. यालाच आपण षडाष्टक असं म्हणतो. रास आणि नक्षत्र यांच्यातलं, म्हणजे ह्यांच्या अंगात काय पीळ कमी याच्यातला भाग नाही. जेव्हा भरपूर मुली आल्या तेव्हा प्रत्येक मुलीत ह्यानं काहीतरी उन्हं काढलं, ही अशीच आहे, ती तशीच दिसते, तिचे केसच डोक्यावर आहेत, तिचे दातच वाकडे आहेत, तिचा चेहराच गोल आहे, ती जाडच आहे, दोघात फरकच भरपूर आहे, ती खेड्यातलीच आहे, तिचं शिक्षण कमी आहे, भरपूर नाटकं झाली असतील. मग आत्ता तुम्ही हे सगळं करेपर्यंत का गप्प बसला? त्याचवेळी पालकांनी याची कान उघडणी करायला पाहिजे होती. पण पालक म्हणतात नको, अमर म्हणेल तसं व्हायचं. मग त्या अमर म्हणेल तसं आता त्याची काय झाली तर ती सगळीच्या सगळी जे काय आपण केलं नाकारलं, तितक्या लोकांनी तुम्हाला नाकारलं जाईल. कधी शहाणे होणार आपण? पण ते खरं आहे. पण षडाष्टकच जर असेल तर मुलगा असा वागू शकतो, मुलगी पण अशी वागू शकते आणि त्याची फळं सगळी मिळून भोगतात.
एक, रास आणि लग्न यांच्यातलं षडाष्टक, या पत्रिकेतले दोष बघतोय आपण. जननशांती, ह्या जननशांतीमध्ये जर बघितलं तर इथं तुम्हाला असं लक्षात येईल की ह्या दोन्ही नक्षत्राला शांती नाही आहे, पण ह्याचा जन्म ऐंद्र योगावर आहे. ऐंद्र योग म्हणजे पितृदोष. मग ह्या पत्रिकेमध्ये पितृदोष आहे काय, तर ह्या पत्रिकेमध्ये कुठला पितृदोष दाखवतो तुम्हाला बघा. ह्या पत्रिकेमध्ये इथून जर आपण असा विचार केला तर हा जो प्रकार दिसतो आपल्याला म्हणजे काय, 9, 8, 5, 4, 6, 7 यात फक्त हर्षल आणि केतू दोनच घटक आहेत आणि बाकी सगळा भाग पलीकडे आहे. हाच पितृदोष, ह्याला कोणी कालसर्प योग असं म्हणतात. आणि मग त्यामुळं उशिरा लग्न होतं. उशीर म्हणजे किती असेल, 1, 2, 3, 4 वर्ष बाद झाला की 37 म्हणजे फार झाला. ह्याचं बघतायत 26व्या वर्षापासून. मग आज 10 वर्ष झाली का तटलं, तर ते सगळं केलंय म्हणतात आम्ही. पितृदोष केला, सगळं केलं, पितृ केली, नाशिकला जाऊन आलो, त्रिपिंडी केली, नागबळी केली, नारायण बली केली, पुण्याला गेलो, तिथल्या कुठल्या तीर्थक्षेत्रावर काय केलं, प्रयागला जाऊन आम्ही काय काय केलं, सगळं सांगतात ते. ते घागर होती, त्यात कटला विष्णू ठेवला आणि त्याची पूजा केली, तेव्हा नदीत सोडला, त्याला कुंभ विवाह असं म्हणतात म्हणे. तेही 2 वेळा केलं म्हणले. 2 वेळा म्हणजे एक वेळा एका गुरुजींच्याकडून केलं, दुसऱ्याने सांगितलं त्यामध्ये अपुरेपणा होता, दुसरं करायला पाहिजे, मग पुन्हा दुसऱ्याकडनं केला. इतकं करून सुद्धा मला यश काय नाही असं त्यांचं मत आहे. म्हणून आपण बघतो की यात जननशांती काय असेल ती केली. आता कुलदेवता दर्शन नावाचा प्रकार सांगतात काही जण. खूप जागी गेलो आम्ही, कुलदेवता दर्शन बघितलं, आमची कुलदेवता कुठे आई शोधून काढली, मला माहीत नव्हती, आम्ही कधीही गेलो नव्हतो, त्यांचे वडीलही जात नव्हते, त्यामुळे शोधून काढली, विचारलं, गेलो, तिथं जाऊन त्याला काय साडी चोळी अमकं तमकं पैसे दिले, तिथं नैवेद्य केला, असं नैवेद्य दाखवायला आम्ही सगळे जेवलो, सगळं केलं. मग एकदम हे जर केलं तर लगेच ती देवी पावायला पाहिजे अशी आपली धारणा असते. पावेलच हा तिचा प्रश्न आहे. कदाचित इतकं सगळं करून सुद्धा लगेच फळ मिळेल असं नाही, परंतु आपली अपेक्षा असते, आपण फळाच्या अपेक्षानं करतो. आणि बरोबर नेमकं गीता सांगते, काय सांगते, ज्ञानेश्वरी काय सांगते, फळाच्या अपेक्षानं केलं की फळ मिळण्याची शक्यता कमी, त्यामुळं फळाच्या अपेक्षा सोडा. मग आम्ही कशाला करायचं. अरे मुळात तुम्ही माहिती का, हे रेग्युलर जायचं आहे. गेली 20 वर्ष तुम्ही त्या कुलदेवतेचं गेला नाही तर ती तुमची ओळख तर असेल काय, साधा प्रश्न आहे. परंतु आपल्याला वाटतं की लगेच आम्ही केले की उद्या फळ मिळावं, तर तोही प्रकार त्याच्यामध्ये दिसतो, कुलदेवता दर्शन. त्यानंतर पितृदोष, हाच तो पितृदोष आहे. ते म्हणले आमच्या कधी ह्या गेल्या 2-3 पिढ्यांमध्ये कुणाचाही आमच्याकडे 10वा केला जात नाही, दशपिंड केलं जात नाही, कुणाची पिंड केली जात नाहीत, कुणाचंही वर्षश्राद्ध महाळ आम्ही काहीही करत नाही. ते सगळं आम्हाला आमच्या गुरुजींनी सांगितलं, काय करायचं नसते. अरे बापरे, मग हे जर कोणी सांगितलं असेल आणि काहीच केलं नसेल तर मग हा पितृदोष तुम्ही काहीही जरी केलं तर तो कमी होण्याची शक्यता मला वाटत नाही. का, याचं कारण असं की त्या पितरांना किमान तुमच्याकडून सगळं तुमच्यासाठी त्यांनी करून ठेवलंय, पळीवर पाण्याची अपेक्षा नसेल का, असलीच पाहिजे. तुम्ही तेवढं सुद्धा त्याला बांधील नाही. महालयामध्ये किमान कुठली तरी एक तिथी बघून त्या सगळ्या पितरांना निदान साधं तर्पण तरी करायला हवं. नाही आम्ही तसलं काय करत नाही असं जर आपण म्हणलो असू तर तुम्हाला त्याची सुद्धा ही फळं निश्चितपणे भोगावे लागतील. तुम्ही का टाळताय याचं उत्तर नाही माझ्याकडे, परंतु त्याला खर्च नसताना सुद्धा तुम्ही सगळं टाळताय असं जर असेल तर निश्चितपणे तुम्हाला त्याची फळं भोगावी लागतील. एक, पितृदोष हा ऐंद्रयोग, ऐंद्रयोगाचा पण पितृदोष आहे. एकाच दिवशी आम्ही काहीतरी केलं आणि सगळं संपलं, सगळी पितृ संतुष्ट झाली. तुम्हाला कशी कळली? तुमच्या समोर जेवायला बसला माणूस, जेवला तर पोट भरली आणि ढेकर दिली तरी तो संतुष्ट झाला असं म्हणता येणार नाही आपल्याला. मग ही तर दिसत पण नाहीत आणि ही संतुष्ट झाली असं कसं म्हणता? नाही म्हणजे आम्हाला वाटलं संतुष्ट झाली. हा सगळा त्यांचा हिशोब आहे बोलायचा. त्यामुळे कदाचित त्यांचं सांगणं मला पटण्यासारखं नव्हतं. त्यानंतर ते म्हणले की आम्ही कुठेतरी गेलो, त्यांनी सांगितलं मला एक अंगठी घाला. म्हटल्यावर आम्ही अंगठी घातली, ती सोन्यात करून घातली. मग काय झालं तर ही मकर रास. मग त्यांनी सांगितलं शनीचं तुम्हाला काय आहे, प्राबल्य आहे. तुमच्या पत्रिकेत शनी जो आहे तो ह्या 6ष्टम स्थानामध्ये आहे. मकर राशीतला शनी राहू बरोबर असल्यामुळं तुम्हाला शनीचं काय आहे, त्रास आहे. मग मकर राशीमध्ये शनीची अंगठी घ्या. मग सोन्यात घेतली, 5-25 हजार रुपये त्याच्यात गेले. अर्धा तोळा सोनं, त्यानंतर नीलमणी नावाचा कडे घेतला, तो त्यात घातला. मुलाला सवय नाही, तो पडला.
पडला म्हणल्यावर झालं, पुन्हा दुसरा घेतला, पुन्हा ते घेतला, तयार करून घेतली पुन्हा अंगठी, पुन्हा त्याची पूजा करून घेतली, वापरतोय, पण काय फरक नाही म्हणले आमच्याकडे. म्हणजे आपण श्रद्धेनं करतो का नाही हा भाग त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. तो त्यानंतर त्यांनी म्हणले की आम्हाला सांगितलं की तुम्ही अमका अमका उपवास करा. मग आम्ही उपवास केले. मग शनीला गेलो, शनीचे उपवास धरले, 3 वर्षे शनीचे उपवास केले, आईनं उपवास केले, यानं नाही केले, ह्याच्या वतीनं आईनं केले. ह्याला फळ कसं मिळेल? ह्याला फळ कसं मिळेल मला सांगा ना. ह्याचा अभ्यास आहे, आईनं केला तर परीक्षेत पेपर ह्याला सोपा जाईल का? साधं सोपं गणित आहे. आई म्हणली मीच केले उपवास सगळे, तो काय ऐकत नाही ना काय, असं कसं चालेल? हा सगळा भाग झाला. म्हणजे ह्या उपवासाचं सुद्धा कोडच आहे आपल्याकडे. आया जर करत असलं तर मुलांना त्याचे फायदे मिळणार नाहीत. त्यानंतर आता तडजोडीवर आले. शेवटी तडजोड म्हणजे काय? काय असेल ते असेल, काय देतील ते देतील, केवढ्यावर ती मुलगी देतात ना, तुमच्याकडं काय म्हणताल तसं, बाकीचं सगळं आम्ही करतो आणि करून द्या, या तडजोडीवर आले. शेवटी इतकं होऊन सुद्धा लग्न जमेना. त्यातलं एक जमलं ठरलं, अमक्या अमक्या दिवशी साखरपुडा करायचा इथपर्यंत ठरलं. आणि मग ठरल्यानंतर सुद्धा काय झालं, कुणीतरी नाव घे का एक वाक्य वापरलं की अरे च्या ह्या मुलाचं घर ह्याच्या नावावर आहे का जरा बघा, नाहीतर पंचायत झालं. मग तेवढ्यासाठी खर्च करून स्टॅम्प घेऊन त्या घर मुलाच्या नावावर केलं आणि त्याचा 7-12 उतारांना दाखवला. घर नावावर केलं तोवर त्यांना चांगलं स्थळ मिळालं की मुलगी दुसरीकडे दिली गेली त्यांच्यातनं, म्हणजे तेही राहिलं. आता प्रश्न असा आला की अजून एक मुलगी बघितली, ते पण ठरलं, सगळं झालं. ते म्हणले मुलगी नारळ देणार आम्ही. ओके, आम्ही सगळे तयारी, आम्ही सगळा खर्च करून मुलगी नारळ करून घ्यायची ठरलं. आणि भावकी काय आमची शानी आहे काय, असा वाक्य त्यांनी वापरलं. म्हणलं काय झालं? अहो मुलगी आणि नारळ द्यायची ठरली, झालं. मग आमचे भाऊजाई, बहीण, दाजी या सगळ्यांनी बोलवलं, सगळं झालं, सगळं ठरलं. आणि ते मुलगी नारळ देतो म्हणल्यावर आमची नेमकी म्हणला एक भाऊजाई त्यामध्ये जरा वस्ताद आहे. ती बसल्या बसल्या काय म्हणली, सगळं ठरलं आणि मुलगी नारळ म्हणजे म्हणायचं असतंय, असं कुठं असतंय होय, हाय ते सगळं द्यावंच लागतंय की, असं कसं? हे बघा, गंटन तर तुम्ही करायच पाहिजे, कपडे घ्यायच पाहिजेत, हायर करायच पाहिजे, आमच्या सगळ्यासनी हायर द्यायलाच पाहिजे, त्यानंतर रुकवत द्यायच पाहिजे, निम्मा खर्च करायलाचा द्यायच पाहिजे की, असं मुलगी नारळ म्हणायचं असते पण ते द्यायच पाहिजे की सगळं. आता मला काहीच बोलता येईना, मोठ्या भावाची बायको, कुणी सांगितलं होतं बोलायला? असं म्हणल्यानंतर ते बर 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 म्हणले, सगळं झालं. आणि उठल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला की तुम्ही मुलगी नारळ म्हणताय आणि खरंच सगळी अपेक्षा करताय, याच्यानंतर काय होईल पुढं मला माहीत नाही, आमचं कॅन्सल झालं. आता त्या भाऊजाईला कोण बोलणार, मध्ये कशाला बोलायला पाहिजे होतं, हे आमचीच लोक आमचा घात करतायत, असं झालं. आणि शेवटी ते लग्न मोडलं. म्हणजे बघा, ही सगळी जी आहे ती आपल्या हातातल्या घटना आहेत, ह्या आपण सगळ्या केल्या. मग इथून पुढं त्या भाऊजाला बोलवायचं नाही असं ठरलं. परंतु हे सगळेचे सगळे झाले, दोष कुठले? आपल्या हातातले. आता काही दोष त्या पत्रिकेमध्ये जे होते ते कुठले होते की ज्याचा त्यांनी काय केलं, अभ्यास केला, आणि ज्याच्यावर त्यांनी काय केलं तर होम केले. म्हणजे कुठले? बघा, चंद्र हा षष्टम स्थानामध्ये असतो तेव्हा माणूस कायमपणे नाराज. राहू बरोबर आहे, शनी राहू युती आहे. म्हणजे काय? लग्न करायचं का, बघू की, असं करत ढकलत राहतो. ती मुलगी येणार आहे, मला वेळ नाही, ती मुलगी बघायला जायचं, तुम्ही जाऊन मला वेळ नाही, असं जर प्रत्येक वेळी हा कोलत राहिला तर प्रत्येक वेळी ते अडचणीचं झालं. का? ह्याला उत्साह नव्हता. आणि आता तुझा उत्साह दांडगा होऊन काय उपयोग नाही. कारण तुझ्या वयाच्या हिशोबानं जर मुलगी शोधायची झाली आता, तर तुला 35ची 34ची मुलगी बघायला पाहिजे. कारण आता मुलींचा ट्रेंड जो आहे तो त्या दोघांच्या मधला अंतराचा 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी नको म्हणतात. मग आता 34 आणि 35च्या मुली आहेत काय? नाही. आपल्याकडे एखाद्या मुलीचं लग्न झालं 20व्या वर्षी, 2 मुलं झालं, तर तिला बाई म्हणतात. आता 35ची मुलगी असेल काय, तिला मुलगी म्हणायचं जीभ हासडली पाहिजे कोणाची तरी. म्हणजे अशी अवस्था असेल तर काय करायचं सांगा. आणि मग आता हा तयार झाला आणि नंतर मग ती कुठली तरी एक मुलगी आली होती, तिची सोड झाली होती, घटस्फोट झाला होता, आणि काय 1 महिना 2 महिने राहिली होती. ते सगळं झालं, होय बघायची ठरली, आणि आई म्हणते नाही बाबा, सोड झालेली पोरगी मी सून म्हणून घेणार. आत्ता तिला काय करावं? म्हणजे ही अशी घरातलीच भूछत्र आमची जी आहेत ना, ती आडवी येणार आणि ह्या मुलाचं लग्न होऊ देणार नाहीत.
असं जर असेल तर त्या आईला काय करावं. आणि आता म्हणते ती चालेल दुसरी, आता बघा एक गळसोड झालेली बघा, त्यावेळेला देत होते ना, ते होत नव्हतं ना, मग होय म्हणायचं. नाही नाही, मी घटस्फोट झालेली आणि सोड झालेली पोरगी सोन म्हणून घेणार नाही, हिच्या अंगात आलं त्यावेळेला. म्हणजे आपल्या अंगात ती आलेली सगळी प्रकार आहेत ना, ते घरची इतके वाईट आहेत की आपल्या सगळ्या लोकांचा मिळून आपल्याच पायावर दगड मारायचा, अचूक दगड मारायचा हेतू असतो का काय असं वाटावं, अशी परिस्थिती होती. आता ह्यात वडिलांची भूमिका काय, सगळ्यांच्या बायकोच्या पाया पडलो म्हणला मी शेवटी. अगं बाय, आता तोंड आवर ग, लग्न होऊ दी. हां, तर शेवटी म्हणला काय, मला हातबल मी ठरलो. आणि एवढा हा नाराज की आता हा म्हणतोय होणार नाही असं मला वाटायला लागलंय. मग कुठंतरी जाऊन आला आणि त्या माणसानं सांगितलं वडील हयात असेपर्यंत लग्न होण्याची शक्यता नाही. असं म्हणल्यावर तर हा निम्मा हादरलाच. कोण काय सांगेल, कुठल्या अंगात आलेली अरे बाई होती तिच्याकडे गेला आणि तिने सांगितलं की असं दिसतंय मला की वडील हयात आहेत तोपर्यंत पोरग्याचं लग्न होणार नाही. असं म्हणल्यावर ते निम्म हादरलं. काय कोण सांगतील त्या तोंडाला हातबळ धारबळ नाही अशी अवस्था आलेली आहे. ही झाली परिस्थिती ज्योतिषाची. पण सामाजिक परिस्थिती काय, सामाजिक अडथळे काय, हे खरोखरच अडथळे सगळ्यांना रडवणारे आहेत. आणि सगळ्यांच्या घरात हे पाप आहे आणि सगळे ह्या पापात सहभागी असतील तर निश्चितपणे ह्या प्रत्येकाचं मूल्य जे आहे ते प्रत्येकाला आयुष्यात भागवावं लागणार आहे. ते म्हणजे काय बघा, आजच्या मुलींचं शिक्षण हे उत्तम रीतीनं होतं. कोणत्याही शाळेत जा, कोणत्याही शाळेत जा, मुलींचा शिक्षणाचा स्तर हा मुलांच्यापेक्षा वरच्या लेवलला आहे. मुलींचा पास होण्याचा, अभ्यास करण्याचा कल हा चांगला आहे. मुलांचा गैरटपणाकडे कल आहे. म्हणजे 50 मुलं आणि 50 मुली असतील तर अगदी शेवटच्या परीक्षेला जर आपण बघितलं तर 50 पैकी 40 मुली पास होतील, पण 50 पैकी 20च मुलं पास होतील. आणि तीही क्वालिटी नसतील, ह्या निदान क्वालिटीनं पास होतील. म्हणजे मुलींचा शिक्षणाचा उच्चांक चांगला आहे, दर चांगला आहे. मग विचार करा, शिकलेली मुलगी शिकलेला मुलगा शोधणार आहे. मग जी कमी शिकलेली, गैरटपणा केलेली, त्यावेळेला अभ्यास न केलेली, त्यावेळेला कोणाचंच न ऐकलेली, ही सगळी मुलं मागे राहणार. म्हणजे मुलींचा शिक्षणाचा चांगला दर असल्यामुळं मुलांना सुद्धा ह्या गोष्टी त्याच वयामध्ये शिकवणं, त्याच वयामध्ये याची जाणीव करून देणं हे पालकांचं कर्तव्य आहे. पण एखाद्या शिक्षकानं शाळेमध्ये जर एखाद्या मुलाला जरा झापलं, बोलला किंवा अरे असं नाही, तर तेच पालक जाऊन त्या शिक्षकाला वाटतील तसं बोलतील. आमच्या पोराला शब्द बोलायचा नाही, त्याचे ते तोटे आहेत. आता आमच्या मुलाला काय म्हणायचं नाही, माझा मुलगा म्हणजे काय आता तोंड घेऊन फुटायची वेळ आली आहे, लागली सांगायला. त्याच वेळेला शिक्षक सांगत होते ते बरोबर होतं, त्यांना वेड्यात काढलं. आता तुम्हाला वेडं व्हायची वेळ येणार आहे. त्याच वेळी सांगितलं असतं की नाही ते म्हणतात ते बरोबर आहे, तुला शिकायला पाहिजे, गैरटपणा नको, हे बाकीचे बाद पोरं तुझ्याबरोबर आहेत त्यांना काढून टाक, तर तू त्यांच्याबरोबर चांगला शिकशील. तर त्यावेळेला मात्र आपण त्यांना वेड्यात काढलं. माझ्या मुलाला काय म्हणा, गृहपाठ केला नाही बोलायचं नाही, काला आला नाही बोलायचं नाही, शाळेत काय गैरटपणा केला शब्द बोलायचा नाही. अरे बापरे, ह्या पद्धतीमुळे मुलं खाली 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 शिक्षणाने गेली आणि जी पास झाली ती 35% फटाकडे उडवायला, त्यांचा काही उपयोग नाही, त्यांना कुठे ॲडमिशनसुद्धा मिळेना. हा कुणाचा प्रकार आहे? हा पालकांचा मूर्खपणा आहे. पालकांना वाटतच नाही आपला मुलगा शिकावा, आपलं हे करावं, त्याला कुणीतरी दहशत बसवावी, ते सांगतात ते बरोबर आहे, त्याच्या कल्याणाचं आहे असं वाटतच नाही. मग परिणाम त्याचे भोगायचे सगळ्यांनी मिळून. आता त्या शिक्षकाला नाही, त्याच्या मुलाबाळांचा काय प्रॉब्लेम नाही, त्याच्या पगारात रुपया घट नाही, तो म्हणतो असू द्या, पालक जे करतील ते 100% आयुष्यभर पालक बघतील. ही पालकांची चूक आहे. पालकांना अजून तरी शांतपण आलं का नाही मला माहिती नाही. एक दुसरं असं की मोबाईलचं शांतपण हे अतिशय अडचणीचं ठरलं आहे. सामाजिक अडथळा मुलांना, मुलींना. एखाद्या मुलीचं काय आलं की लगेच मोबाईलमध्ये टाकतात की बघतात, अरे तुला काय कळतं का, त्या मोबाईलला का कळतं का, लगेच त्या मोबाईलमध्ये टाकायचं तिची रास कुठली बरी असते का, अमकी असते का, चांगली असते का, वाईट असते का, ह्या राशीच्या मुली चांगल्या, ह्या नक्षत्राच्या मुली चांगल्या, कशाला वाचायला लागला, तुला कळतं का त्यातलं काही. पण ह्या मोबाईलचं शहाणपण. आणि कुणीतरी सांगतंय मग मोबाईलचं, अरे बघ हे अमकं अमकं तमकं तमकं, आणि मग आम्ही वेडे होतो आणि आम्हीच स्वतः ते न कुठं जाऊन बघता मुली नाकारतो. असल्या राशीची असली असती, तसल्या राशीची तसली असती, सगळ्यांना लेबलं लावून मोकळा. अरे मुलाला पण आणि मुलींना पण हे दोष आहेत. मग ह्या मोबाईलचं शहाणपण आज अडचणीचं ठरत चाललेलं आहे. त्याच्यामुळे निम्मी लग्न मोडणार आपली. त्यानंतर अपेक्षांचं ओझं वाढत चाललं, अपेक्षांचं ओझं वाढत चाललं, प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा. म्हणजे काय, मुलाचा पगार किती असावा, 30,000 20,000 पगार आहे, मुलगी नको म्हणते, तिला 50च्या पुढंच पाहिजे. सगळ्यांना 50च्या पुढं कसा असेल ग बाई, तुझ्या भावाला तुझ्या वडिलांना आहे का, बघ ना एकदा.
मग त्यात तू भागवायचं जमलं तुला तर तू कर, परंतु आज ती परिस्थिती नाही आहे. मग आपण एक पाऊल मागं येऊन आपल्याला हवं तसं घ्यायला हवं नाही. आपलं वय वाढत राहतं, आपली बॉडी वाढत राहते, आपला चेहरा जो आहे तो अजून कृश होत जातो. आत्ता देखणे पण जे 20-21 वर्षी 22 वर्षी ते 27 वर्षी देखणे पण असेल काय, नको का? ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या समजण्याच्या पलीकडे चाललेलं आहे. त्यामुळं अपेक्षांचं ओझं वाढू लागलं आणि अपेक्षांच्या ओझ्यामुळं आपण मानसिकदृष्ट्या खचत चाललेलो आहोत. त्यानंतरचा भाग आहे की मुलगी नकोच म्हणून ज्या आयांनी गर्भातच मुली मारल्या, मुलगाच पाहिजे, ते पाप कोण फेडणार? ते आत्ता फेडायची वेळ आलेली आहे. ह्यापूर्वी तुम्ही 20 वर्षापूर्वी केलेलं पाप आहे, कोणाला सांगू नका. हे कुठंही नोंद नाही आहे, पण तुमच्या मनात ते आहे ना, तुम्ही केलेलं. निसर्गात सगळ्या नोंदी आहेत, तुम्ही काळजी करू नका. मुलं नको, मला मुलगाच पाहिजे म्हणून किती मुली मारल्या खरं सांगा. मग त्यासाठी जबाबदार असणारे सगळे घटक त्यामध्ये येतात. सगळे घटक म्हणजे कोण? तर त्या पापात कोण कोण सहभागी झालंय त्या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्यामुळं डोकं फोडून घ्यावं लागणार आहे. ह्या पापात सहभागी झालेली सगळी माणसं त्याच्यामध्ये येतात. मी नाही कसं? तुला वाटतंय काय की तुला कोणी बघितलं नाही? हे मांजर डोळे झाकून दूध प्यायलेलं, याला कोणी बघितलं नाही. अरे CCTV कॅमेरे 10 चालू होते, मांजराला कुठं माहीत होतं? आपण जे कर्म करतो ते कर्म कोणाला माहीत नाही असं वाटतं, पण त्या प्रत्येक कर्माची नोंद प्रत्येक जागी घेतली गेलेली आहे. मग त्या पापात सहभागी कोण आहे? आई. त्या मुलाच्या आईला विचारायचं, तू हे केलंस काय? होय, या कापुरीचं केलतं ना, तिला मारल्याचं पाप. आता घे, पोराचं लग्न 10 वर्ष होणार नाही. केलं ना, हा एक खूनच आहे. ह्या खुनाची शिक्षा तुला नाही आहे, पण तुला मानसिकदृष्ट्या ती शिक्षा आहे आता, आणि तुला ती भोगावी लागेल. कुठं? कुठल्या जेलमध्ये न जाता घरातच बसून भोगायची. आणि आता त्यासाठी पश्चाताप करून घ्यायची वेळ येणार आहे. का? तर तो खून जो आहे तो एक किंवा एकापेक्षा अनेक केले असले त्याची सगळी फळं तुला भोगावी लागतील. आई आहे, बाबा आहे. बाबा म्हणला, हो मला मुलगाच पाहिजे. त्यावेळेला तू त्यात सहभागी झालास ना. क्रिमिनल कॉन्स्पिरसी म्हणजे एक कट केला 10 जणांनी, आणि 10 जणांनी मिळून जर कट केला असेल तर त्या कटात जेवढे जेवढे सहभागी आहेत त्या सगळ्यांना सारखी शिक्षा. म्हणजे बँक फोडायची आहे, 5 जणांनी कट केला, 1 जण बाहेर उभारला, कोणाला तर शिटी वाजवून सांगायला, 4 जण आत गेले आणि त्यांनी बँक फोडली आणि पैसे काढले आणि पळाले सगळे. तर ह्या कटामध्ये सहभागी असणारा बाहेर उभारलेला, नुसतं शिटी वाजवून त्यांना सांगणारा जो होता, तो सुद्धा त्यांच्या इतकाच दोषी आहे. मग आता ह्याच्यामध्ये हो म्हणणारा, गप बसणारा बाबा सहभागी आहे. मला मुलगीच पाहिजे, मला मुलगाच पाहिजे अशी म्हणणारी आजी, त्या पोरग्याला आणि नवऱ्याला टॉर्चर करून त्या सुनेला दवाखान्यात न्यायला लावणारी गप बसून ही आजी, ती पण त्यामध्ये सहभागी आहे. तिलाही तीच शिक्षा आहे. आजोबा गप बसून, मी पैसे देतो खरं मुलगाच पाहिजे. काय आजोबा, आता आली ना वेळ डोसकं फिरवून घ्यायची, घ्या. ते आजोबा हे सगळं करत असताना सुद्धा चूप राहणारा, आई बोलती, बाबा बोलतोय, आपण काय बोलायचं बाबा असा म्हणणारा तो नवरा, ज्याच्या हातात हे सगळं होतं, तो गप बसला. महाभारत तिथंच आहे. समोर द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना ज्यांना अक्कल होती, जी शहाणी होती, सगळी तिथं मूग गिळून गप बसली होती. त्यांना सगळ्यांना जी शिक्षा मिळाली तीच इथं मिळणार आहे. हे सगळे, ह्या सगळ्या ज्या मुलीला मारलं ती द्रौपदी, द्रौपदीचं ह्या पोटातून सगळं आपण अपहरण करून तिला मारत असताना ही सगळी मंडळी गप बसली. शहाणी होती ना, शेण खात होती काय? ही सगळी मंडळी जबाबदार आहे. त्यांना सगळ्यांना याचं पाप भोगावं लागेल, हे निश्चितपणे खरं आहे, आणि तेच आज ते भोगतायत. त्यामध्ये आजोबा आला, नवरा आला, ह्या सगळ्यांना मदत करणारे पैसे घेऊन डॉक्टर मंडळी. काय हो, तुमच्या मेडिकल सायन्समध्ये तुम्हाला हे शिकवलं आहे 5 वर्ष, शपथा घेतल्या ना तुम्ही, मी चांगली व्यवस्था प्रॅक्टिस करेन म्हणून. शेण खायचं ते खायचंच काय? हां, सगळे डॉक्टर यामध्ये सहभागी असणारे, हे सगळे शेण खाऊ डॉक्टर आहेत. त्यांनी ह्या सगळ्यांना सहभागी केलं आणि पैसे घेतले आणि ते आज काही करू शकले. आज डॉक्टरमध्ये बघितलं तर बऱ्याचशा प्रमाणात देव माणसं असणाऱ्यांचं प्रमाण फार कमी आहे आणि राक्षस म्हणून फिरणाऱ्यांचं प्रमाण फार मोठं आहे, आणि ते सुद्धा या सगळ्यात सहभागी आहेत. हे राक्षस म्हणून फिरणारे जे आहेत ते संध्याकाळी 6 नंतर स्विच ऑफ असतो, पिऊन असतील सगळी, काय नाही, सगळ्या व्यसनांनी मदधुंद असणारी माणसं. पण आपली शासकीय व्यवस्था या सगळ्यांनी पोसून काढलेली असल्यामुळं ह्या डॉक्टरांना काही शिक्षा होत नाही. काय का होत नाही? ह्याचं कारण असं आहे बघा, पोलीस प्रशासन यांनी पैसे देऊन विकत घेतलंय.
सगळ्यांना माहिती आहे सगळे कोण. एकच डॉक्टर 5 वेळा सापडतो भ्रूण हत्या करताना आणि आरामात फिरतो. कसं काय? नाही, ते कोर्टानं सोडलं. तू पुरावे सादर केले नसतील, तू पैसे खात होता, तुला सगळं माहीत होतं, तू का बसला. हो, मग ते त्याचं पाप तुला पण फेडावं लागेल. तू काळजी करू नकोस, तुला सुद्धा ते पाप फेडावं लागेल. फक्त वेळ यायला पाहिजे तुझे 100 अपराध भरायला पाहिजेत गड्या. मग बघूया. जिल्हा प्रशासन, अगदी जिल्हा प्रशासनाला सगळं माहीत असतं. पैसे घेऊन सगळे गप्प बसतात, हप्ते घेऊन सगळे अधिकारी गप्प बसतात. समाजामध्ये हे सगळं चालू आहे. कोण फोन करायला लजत नाही काही. का? तर की आपल्याला चिवून बदलतात लोक हे. म्हणून समाज गप्प बसतो. मग त्या समाजाला न्याय व्यवस्था किती जरी मोठं 4 जरी काय केलं असलं तरी लगेच त्याला सोडलं जातं. असं कसं आहे? असं आहे. पण तेही सगळे पैसे खाऊन आज गब्बर झालेले आहेत आणि न्यायव्यवस्था सुद्धा आज आंधळीच काम करते असं दिसायला लागलेलं आहे एकंदरीत. आणि ह्या सगळे लूप होल्स म्हणजे ज्याला म्हणतो कायद्यातल्या त्रुटी ज्या आहेत त्या बघून हेरून त्यांना सोडणारे हुशार वकील, त्यांची तर अवस्था ह्याच्यापेक्षा चिंध्या होणार आहे. थांबा जरा तुम्ही. मग ह्या सगळ्यांमुळं हे सगळं जे आहे ते लगीन जुळाना आणि काय होणार ते कळना. ह्या सगळ्यांचं ज्यावेळी 100 पापांचे घडे भरून हे सगळे ज्यावेळी स्मशानात जातील त्यावेळी या मुलाचं लग्न होईल. पण तोपर्यंत याचं वय 80 झालं असेल. प्रयत्न करूया. आजोबांची वेदना मला बघवत नाही. रामराव, तुमची वेदना वाईट आहे, परंतु हे सगळे असताना आपण सगळे जबाबदार आहोत. प्रयत्न करा. तुमच्या मुलाचं लग्न व्हावं अशी माझी प्रार्थना आहे. परंतु ह्या सामाजिक अडचणीमुळे होत नसेल तर त्याला आपण काही करू शकत नाही. समाज बदलला पाहिजे. समाज प्रगत झाला, पण कुठल्या अर्थानं? तर वैश्विक अर्थानं झाला. मानसिकदृष्ट्या तो खचत चालला आणि अजूनही तो काही दिवसानंतर शेण खाईल की काय या लेवलला येत जाणार आहे. त्यामुळं मानसिकदृष्ट्या खचून हा समाज हळूहळू आपली अवनती करत चाललेला आहे. एवढंच निश्चितपणे सांगतो. रामराव, तुमच्या मुलाचं लग्न व्हावं आणि लग्नाला आम्हाला तुम्ही बोलवावं अशी प्रार्थना करतो आणि आजचा व्हिडिओ संपवतो.